दर्पण न्यूजच्या सांगली कार्यालयाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय अरुण मारुती जाधव, जिल्हा परिषद सदस्य कसबा वाळवे, जिल्हा परिषद मतदारसंघ कोल्हापूर, जिल्हा परिषद जलव्यवस्थापन व पशुसंवर्धन समिती सदस्य, अध्यक्ष राधानगरी तालुका संजय गांधी निराधार समिती, गटनेते जिल्हा परिषद शिवसेना. राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी ग्रामपंचायतीच्या रिक्त सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडले. जयश्री सर्जेराव पाटील आणि सुवर्णा सर्जेराव कांबळे यांच्यात झालेल्या दुरंगी लढतीमुळे निवडणुकीत चांगलीच चुरस पाहायला मिळाली. आज सकाळी 7:30 वाजता विद्यालंकार भवन शेळेवाडी हायस्कूल येथे मतदानाला सुरुवात झाली. सुरुवातीला मतदान केंद्रावर तुरळक गर्दी होती, मात्र दिवस जसजसा पुढे गेला तशी मतदारांची उपस्थिती वाढली. एकूण सुमारे 1299 मतदारांपैकी 1016 लक्षणीय मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीची मतमोजणी उद्या बुधवार सकाळी 11 वाजता राधानगरी येथे होणार आहे. दरम्यान राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख आणि पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी केली. निवडणूक अधिकारी म्हणून रतन नारायण साबळे, ग्राममहसूल अधिकारी JM शिंदे, ग्रामपंचायत अधिकारी सुरेखा सुतार यांनी काम पाहिले. केंद्राध्यक्ष बाजीराव सुतार, केरबा जाधव, अप्पासो पाटील तसेच मतदान अधिकारी RD पाटील, अतुल कुंभार, संजय पाटील, विराज वारके यांनीही आपली जबाबदारी पार पाडली. पोलीस पाटील सीमा कांबळे या देखील मतदान केंद्रावर उपस्थित होत्या. शेळेवाडी ग्रामपंचायतीची 3 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या सौ रीना प्रवीण पाटील या बिनविरोध सरपंच म्हणून निवडून आल्या. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती. त्यानंतर हे पद नामदार प्रकाशराव आंबेडकर गटाचे नेते विलासराव पाटील यांच्या गटाला देण्याचा निर्णय झाला होता. मात्र इच्छुकांची संख्या वाढल्याने एकमत होऊ शकले नाही. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमुळे ही निवडणूक काही काळ पुढे ढकलण्यात आली होती. दरम्यान निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न झाला, मात्र अर्ज माघारीच्या दिवशी सुवर्णा सर्जेराव कांबळे यांचा अर्ज कायम राहिल्याने अखेर निवडणूक लागली. परिणामी जयश्री सर्जेराव पाटील आणि सुवर्णा सर्जेराव कांबळे यांच्यात थेट सामना रंगला असून निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.